सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात मेष राशीसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. चांगल्या कामांमुळे कुटुंबातील सगळे सदस्य तुमच्यावरती खुश असतील. प्रत्येक निर्णयामध्ये तुम्हाला आज फायदा होईल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार असून आध्यात्मिक कार्यामध्ये जास्त तुम्ही व्यस्त राहणार आहात. व्यवसायातील ताणतणाव वाढेल असं तुम्ही वागू नका. सगळ्यांसोबत आपुलकीने वागा, यामुळे तुमची कामं वेळेत पूर्ण होतील. वादविवादापासून दूर राहणं तुमच्यासाठी चांगलं असेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची आज उत्तम साथ असेल. आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन कामाची सुरुवात तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला उत्तम यश मिळेल. रविवारी तुमचा मान सन्मान वाढणार असून आर्थिक लाभाचे तुम्हाला योग आहेत. मिळकतीचे नवीन मार्ग आज तुमच्यासाठी खुले होतील, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. सुखसुविधांची साधनं आज वाढणार आहेत, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळचा वेळ हा धार्मिक कार्यात तुम्ही व्यतीत करणार आहात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर अधिकारांमध्ये तुमच्या वाढ होईल. दरम्यान आर्थिक बाबींमध्ये अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. निर्णय घेता न आल्याने कामांमध्ये तुम्हाला अडथळे आणि नुकसान होऊ शकतं. तसेच समस्याही वाढू शकते. तेव्हा संयम, मेहनत यावरती फोकस करा. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असून संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना करिअरच्या बाबतीमध्ये आज नशिबाची साथ असेल. तुमची वाणी मधुर आणि प्रभावी आहे, तेव्हा अगदी सहजरित्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला तुमच्या बाजूने आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. सहकारी तुम्हाला कामात मदत करतील. प्रमोशन संदर्भामध्ये एखादी सकारात्मक बातमी तुम्हाला मिळेल. निर्णय घेताना तुम्ही सखोल अभ्यास करा. चिडचिड कमी करा आणि जोडीदारासोबत आपुलकीने वागा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक व्यवसाय करत असतील तर आज त्यांना चांगले यश मिळेल. नोकरीमध्ये अधिकार तुमचे वाढणार असून आर्थिक लाभासोबत तुमचा मान सन्मानही होणार आहे. व्यापारामध्ये काही बदल करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला भक्कम पाठिंबा असेल. तुमचं थांबलेलं काम पुन्हा सुरू होणार आहे. तुमच्या सुखसुविधा वाढतील, परंतु आर्थिक लाभांमुळे तुमचे अहंकार देखील वाढतील, मात्र त्याला तुम्ही आवर घाला. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांनी करिअरच्या बाबतीमध्ये आज प्रगतीचा दिवस असेल. तुम्ही नेहमी इतरांना मदत करता, तर आजही इतरांचं भलं करण्यातच तुमचा दिवस जाईल. ज्येष्ठांची तुम्ही सेवा करा, त्याचे सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला पाहायला मिळतील. अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढणार असून तुमचा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा आणि संयमाने वागा. काम पूर्ण करत असताना फार धावपळ होतीये, ती कमी करा आणि तब्येतीकडे लक्ष द्या. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा लाभाचा आहे. दरम्यान आज असं काही घडण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या मान सन्मानाला धक्का लागू शकतो. काही कारणास्तव तुमचं मन दुखावू शकतं आणि अडचणींचाही सामना तुम्हाला करावा लागू शकतो.
तेव्हा तुम्ही संयमानं वागा आणि सावध राहा. काही बाबतीमध्ये तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे, मात्र अचानक कुठून तरी धनप्राप्ती होण्याचे तुम्हाला योग आहेत. आज तुम्ही जोखमीच्या कामांपासून दूर राहा. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. काही कारणानं तुमची थांबलेली कामं पूर्ण होतील. धनसंपत्ती, मान सन्मान यामध्ये तुमची वाढ होणार आहे. बोलण्यावरती संयम न ठेवल्यास प्रतिकूल परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. आज संध्याकाळची वेळ तुमची फिरण्यात आणि मौज मस्ती करण्यात जाईल. प्रियजनांच्या भेटीमुळे मानसिक समाधान तुम्हाला मिळेल. तुमच्या घरामध्ये वातावरण हे ठीक असेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीनं आज सावध राहावं, कारण वस्तू हरवणं किंवा चोरी होण्याची भीती आहे. काही महत्त्वाच्या कारणासाठी आज तुमचा प्रवास होऊ शकतो. संध्याकाळ तुमच्यासाठी खुश खबर घेऊन येईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामं देखील तुम्ही वेगानं पूर्ण कराल. तुमच्या व्यवसायामध्ये सखोल विचारानं पुढे जाणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असलं तरी सगळ्यांसोबत तुम्ही संवाद साधा आणि नातेसंबंध तुमचे सर्वांसोबत मधुर करा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमची प्रतिष्ठा आज वाढीस लागणार आहे. प्रभावी व्यक्तींसोबत तुमच्या भेटी होतील, त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तसंच तुमचं मन देखील प्रसन्न राहील. वरिष्ठांच्या कृपेनं आज तुमची कामं वेगानं मार्गी लागतील. मालमत्ता व्यवहाराची चर्चा आज यशस्वी होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला लाभाचे योग आहेत. तुमच्या घरातील वातावरण हे सकारात्मक असून तुमच्या सुखसुविधा वाढणार आहेत. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आज नवीन मिळकतीचे मार्ग खुले होणार आहेत. तुमच्या नवीन ओळखीचं रूपांतर कायमस्वरूपाच्या मैत्रीमध्ये होईल. वेळेचा सदुपयोग जर तुम्ही केलात तर तुमचे प्रोजेक्टही वेळेत पूर्ण होतील. विरोधक आज तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाहीत. तुमची स्ट्रॅटेजी आणि कामाचा वेग आज तुफान असेल. तुमच्या घरामध्ये सुख समाधान असून जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पूर्ण करणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी धनलाभाचे योग आहेत. तुमची हरवलेली वस्तू आज सापडू शकते किंवा थांबलेलं पेमेंट होण्याची शक्यता आहे. काम करत असताना समस्या येतील, त्यावरती तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल. तुमच्या घरामध्ये समाधानाचं वातावरण असून तुम्ही इतरांचा द्वेष करणं कमी करा. अहंकार हे विनाशाचं कारण असतं, हे लक्षात ठेवा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.